हेलो। ये है हमारा लीनियर इक्वेशन का प्रैक्टिस सेट 1.2 का पार्ट सेकंड। इसमें हम कवर करेंगे रिमेनिंग एग्जांपल्स ऑफ द प्रैक्टिस सेट 1.1। चलो तो स्टार्ट करते हैं। इस प्रैक्टिस सेट में हमने क्या किया था, लीनियर इक्वेशन का सॉल्यूशन फाइंड किया था बाय यूजिंग ग्राफिकल मेथड। ग्राफिकल मेथड में हम क्या करेंगे, सिंपली ग्राफ का यूज़ करके हमें क्या फाइंड करना है, सॉल्यूशन फाइंड करना है। सबसे पहले हमें इस ग्राफिकल मेथड को सॉल्व करने के लिए हमें क्या करना पड़ता है, जो आपको गिवन साइमल्टेनियस इक्वेशन दिए हुए इनके क्या करोगे, आप ग्राफ ड्रॉ करोगे। वो दोनों इक्वेशन के ग्राफ ऑब्वियसली क्या आएंगे, स्ट्रेट लाइन। दोनों स्ट्रेट लाइन जिस भी पॉइंट पर इंटरसेक्ट करती है उस इंटरसेक्शन पॉइंट को हम क्या कहेंगे, सॉल्यूशन। राइट, चलो तो स्टार्ट करते हैं। नेक्स्ट एग्जाम्पल था हमारा एग्जाम्पल नंबर थर्ड। क्या दिया हुआ था, x प्लस वाई इजिकल टू 0, 2x माइनस वाई इजिकल टू 9। इक्वेशन काय दिलेलं आहे, एक्स प्लस वाय इजिकल टू 0, 2x मायनस वाय इजिकल टू 9। त्यातलं पहिलं इक्वेशन जे आहे ते कोणतं आहे, एक्स प्लस वाय इजिकल टू 9। म्हणजेच काय, दोन्ही व्हेरिएबलचे ॲडिशन किती यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे। सिम्पली आहे, तुम्ही काही सुद्धा पुट करू शकता। ग्राफिकल मेथडनं क्वेश्चन सॉल्व करायचा आहे। ग्राफिकल मेथडनं क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी तुम्हाला ग्राफ ड्रॉ करायचा आहे। ग्राफ ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला कोऑर्डिनेट माहीत असले पाहिजे। म्हणजेच आपण सगळ्यात सुरुवातीला तर काय करणार आहे, दोन्ही इक्वेशनचे कोऑर्डिनेट फाइंड करणार आहे। कोऑर्डिनेट फाइंड केल्यानंतर तुमच्या मनात कोऑर्डिनेट कसे फाइंड करायचे, दोन्ही व्हेरिएबलपैकी कोणत्याही एका व्हेरिएबलची व्हॅल्यू तुम्ही तुमच्या मनानं पुट करायची। मनानं पुट केल्यानंतर ऑब्वियसली रिमेनिंग व्हेरिएबलची व्हॅल्यू तुम्हाला ऑटोमॅटिकली काय होणार आहे, भेटून जाणार आहे। राईट, तर बघा काय करणार, कोणत्या एका व्हेरिएबलची व्हॅल्यू पुट करायची। कोणाची व्हॅल्यू पुट करणार, कोणाचीही पुट करू शकता। जर का समजा मी x इजिकल टू 0 पुट केला, काय पुट केला, 0, म्हणजे सरळ सरळ मी x ची व्हॅल्यू काय घेतलेली आहे, 0। जर का मी x इजिकल टू 0 घेतला तर ऑब्वियसली y इजिकल टू सुद्धा काय येणार आहे, 0 येणार आहे। मी जर का आता पुट केला इथं x ची व्हॅल्यू जर का मी 1 पुट केली, x इजिकल टू किती पुट केला, 1, म्हणजे ऑब्वियसली मला y इजिकल टू काय भेटणार आहे, -1। y इजिकल टू -1 का भेटणार, नसलं समजत तर समोर समजून सांगतो। परत मी काय पुट करू शकतो, जर का मी पुट केला y इजिकल टू -1, y इजिकल टू काय पुट केला, -1, म्हणजे y ची व्हॅल्यू काय पुट केलेली आहे, -1, x ची व्हॅल्यू काय पुट केली, -1। एखादा x ची व्हॅल्यू 1 पुट केली त्यावेळेस मला y भेटला -1, x पुट केला -1 त्यावेळेस मला y ची व्हॅल्यू काय भेटणार आहे, तर y ची व्हॅल्यू भेटणार आहे 1। असं का होतंय, नाही समजलं तुम्ही म्हटले मला सुद्धा कॅल्क्युलेशन करून डायरेक्टली फाइंड करू शकता। नसलं जमत तर समोर सांगतोय। बघा काय दिलेलं आहे, x प्लस वाय इजिकल टू 0। फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे x प्लस वाय इजिकल टू 0 आणि सेकंड इक्वेशन काय दिलेलं आहे, x मायनस वाय इजिकल टू 9। हा जो आहे फर्स्ट इक्वेशन x प्लस वाय इजिकल टू 0, याच्यावरनं आपण काय लिहू शकतो, x इजिकल टू मायनस वाय, x इजिकल टू मायनस वाय। राईट, x इजिकल टू मायनस वाय। त्याच्यानंतर सेकंड इक्वेशनवरून आपण काय लिहू शकतो, 2x मायनस वाय इजिकल टू 9, म्हणजेच 2x इजिकल टू काय येणार आहे, हा 9 ॲज इट इज मायनस वाय होता, साईड चेंज केल्यानंतर काय झाला, प्लस वाय। x इजिकल टू काय आला, हा 9 प्लस वाय अपॉन 2। इथपर्यंत काही अडचण नाही। इथं x ची व्हॅल्यू काय आली, 9 प्लस वाय अपॉन 2। इथं x ची व्हॅल्यू काय आली, -1। असं काय केलं मी, मला कोऑर्डिनेट फाइंड करायचे। या मेथडनं कोऑर्डिनेट फाइंड करणं थोडं इझी वाटतंय। म्हणजेच काय, लेफ्ट हँड साईडला जो व्हेरिएबल आहे त्याला म्हणतो आपण डिपेंडंट व्हेरिएबल, आणि राईट साईडला जो व्हेरिएबल आहे तो असणार इंडिपेंडंट व्हेरिएबल। म्हणजे सिंपल तुम्हाला कुणाची व्हॅल्यू फाइंड करायची, y ची व्हॅल्यू पुट करायची। y ची व्हॅल्यू तुम्ही ज्यावेळेस पुट करणार ऑब्वियसली कुणाची व्हॅल्यू भेटणार आहे, x ची। चला तर पुट करू। बघा पुट, तुम्हाला जी वाटेल ती y ची व्हॅल्यू पुट करू शकता। पुट y इजिकल टू 0। मग कोणत्या व्हॅल्यू पुट करायच्या, सोप्या व्हॅल्यू का पुट करणार, छोट्या व्हॅल्यू का पुट करणार आहे। जर का तुम्ही जास्त मोठी व्हॅल्यू घेतली तर ऑब्वियसली तुम्हाला समोर ग्राफ पण ड्रॉ करणार आहे। म्हणजे ग्राफ ड्रॉ करताना तुम्हाला मोठा ग्राफ काढावा लागणार आहे, आणि जास्तीत मोठा ग्राफ किंवा मोठा नंबर तुमच्या नोटबुकवरती बसणार आहे का नाही, ग्राफवरती बसणार आहे का नाही। मग छोटे नंबर घ्यायचे। मग कोणते नंबर घेणार, तर 1, 0, 1, -1, 2,
-2 3 -3 छोटे छोटे नंबर आहे. मग सगळ्यात सुरुवात करू झिरोपासून. y इजिकल टू 0 पुट केला, मग x इजिकल टू काय भेटायला पाहिजे, चला बघू. म्हणजे x इजिकल टू काय आहे, -y. x इजिकल टू काय असणार आहे, -y. आणि y ची व्हॅल्यू 0 घेतलेली आहे, म्हणजे ऑब्व्हियसली x इजिकल टू सुद्धा काय आला, 0 आला. इथून काय लक्षात येते, ज्यावेळेस y इजिकल टू 0 पुट केला, तो ऑब्व्हियसली x इजिकल टू काय भेटलेला आहे, 0. जे की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. काय सांगितलं, ज्यावेळेस तुम्ही y इजिकल टू 0 पुट केला, ऑब्व्हियसली x इजिकल टू काय भेटणार आहे, 0 भेटणार आहे. नंतर काय म्हटलं तुम्ही, y इजिकल टू -1 पुट करा, x इजिकल टू काय भेटणार आहे, 1. बघा बरं. सेकंड नंबर, पुट y इजिकल टू 1. y इजिकल टू काय पुट केला, 1. म्हणजे x इजिकल टू काय आहे, -y. म्हणजे ऑब्व्हियसली x इजिकल टू काय भेटणार आहे, -1. इथून काय लक्षात आलं, ज्यावेळेस y इजिकल टू 1 पुट केला, तर ऑब्व्हियसली x इजिकल टू काय भेटलेला आहे, -1. थर्ड नंबर बघा. थर्ड नंबर, पुट काय पुट करणार, एकदा 0 पुट केला, एक वेळेस 1 पुट केला. आता काय करा, y इजिकल टू -1 पुट करा. y इजिकल टू काय पुट करणार आहे, -1. म्हणजे ऑब्व्हियसली काय भेटणार आहे, x इजिकल टू काय आहे, -y. म्हणजे x इजिकल टू काय आला, हा मायनस साईन ॲज इट इज, y ची व्हॅल्यू घेतलेली आपण -1. म्हणजे ऑब्व्हियसली x इजिकल टू काय आला आहे, 1. इथनं काय लक्षात आलं, ज्यावेळेस तुम्ही y इजिकल टू -1 पुट केला, तर x इजिकल टू काय भेटलेला आहे, 1 भेटलेला आहे. बघा तीच गोष्ट आपण इथं सांगितली होती, परत परत केलेली आहे. ज्यावेळेस y इजिकल टू 0 पुट केला, x इजिकल टू 0 भेटला. y इजिकल टू -1 पुट केला, x इजिकल टू 1 भेटला. y इजिकल टू 1 पुट केला, x इजिकल टू काय भेटलेलं आहे, -1. म्हणजेच काय लक्षात आलं, इथून कोऑर्डिनेट काय भेटलेले आहेत, पहिल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट भेटले 0,0. सेकंड कोऑर्डिनेट काय भेटलेले आहेत, सेकंड कोऑर्डिनेट भेटले 1,-1. थर्ड नंबरचे कोऑर्डिनेट काय भेटलात, -1,1. पहिल्या इक्वेशनचे कोऑर्डिनेट भेटले, म्हणजेच आता आपण काय करणार आहे, पहिल्या इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ करणार आहे. बघा हा काय आहे, ग्राफ. सर्वात पहिले काय करायचं, कोणताही ग्राफ असू द्या, ग्राफवरती सर्वात पहिलं लिहिणार आहे तुम्ही ग्राफवरती सर्वात अगोदर काय लिहायचं, स्केल. सर्वात अगोदर काय लिहिणार आहे, स्केल. स्केल म्हणजेच काय, एक्स ॲक्सिस वरती किती अंतरावरती काय घेतलं तुम्ही, आणि वाय ॲक्सिस वरती किती अंतरावरती काय घेतलेलं आहे. इथं काय, ऑन एक्स ॲक्सिस, ऑन वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिस वरती काय घेतलं आहे आपण, बघा व्यवस्थित जर का लक्ष दिलं, ही एक्स ॲक्सिस आहे, इथून इथपर्यंत डिस्टन्स किती असतं, 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटरमध्ये आपण काय घेतलेलं आहे, 1 सेंटीमीटर इजिकल टू 1 युनिट घेतलेलं आहे. 1 सेंटीमीटर. बघा एका सेंटीमीटरमध्ये एकच अंक चेंज झाले, म्हणजे 1 सेंटीमीटर इजिकल टू 1 युनिट. सिमिलरली वाय ॲक्सिसवरती सुद्धा काय घेतलं आपण, 1 सेंटीमीटर इजिकल टू 1 युनिट. राईट. चला आता ग्राफ ड्रॉ करू. कोऑर्डिनेट काय भेटलेले आपल्याला, बघा कोऑर्डिनेट भेटलेले ऑब्व्हियसली 0,0 फर्स्ट कोऑर्डिनेट. सेकंड पॉईंटचे कोऑर्डिनेट भेटलेले 1,-1. थर्ड कोऑर्डिनेट भेटलेले -1,1. चला ग्राफ ड्रॉ करायला. फर्स्ट कोऑर्डिनेट काय भेटले होते, 0,0. सेकंड कोऑर्डिनेट काय, 1,-1. म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 1 आहे, वाय ॲक्सिसवरती -1 आहे. थर्ड कोऑर्डिनेट काय भेटलेले, -1,1. म्हणजे एक्स ॲक्सिसवरती -1, वाय ॲक्सिसवरती +1. आता काय करायचे, हे तिन्ही कोऑर्डिनेट तुम्हाला काय करायचे, जॉईन करायचे. तिन्ही कोऑर्डिनेट जॉईन करून घ्या. जॉईन केल्यानंतर ऑब्व्हियसली जॉईन केल्यानंतर तुमचा जो ग्राफ आहे हा काय यायला पाहिजे, स्ट्रेट लाईन यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, स्ट्रेट लाईन. जो पण ग्राफ तुम्ही तर ड्रॉ केला, लाईन जॉईन केल्यानंतर, तिन्ही कोऑर्डिनेट जॉईन केल्यानंतर तुम्हाला काय भेटायला पाहिजे, स्ट्रेट लाईन. जर का तुम्हाला स्ट्रेट लाईन भेटली नाही, तर ऑब्व्हियसली समजून जायचं की तुमचा कोऑर्डिनेट कुठेतरी चुकलेले आहेत. राईट. मला स्ट्रेट लाईन भेटली म्हणजे ऑब्व्हियसली माझे ग्राफ बरोबर असणार आहे. त्या लाईनवरती काय करायचं, ज्या इक्वेशनचा तुम्ही ती लाईन ड्रॉ केली, ती इक्वेशन त्या लाईनवरती लिहून टाकायचं. कोणत्या इक्वेशनसाठी केलं आपण,
एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. फर्स्ट इक्वेशनची लाईन आपल्याला भेटलेली आहे, ग्राफ भेटला. सिमिलरली आता काय करणार आहे, सेकंड ग्राफ ड्रॉ करणार आहे. सेकंड इक्वेशन काय दिलं, 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. जसं हे मी ओरली केलं, हे सुद्धा ओरली करू शकतो, पण समजणार नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट समोर सांगतो. बघा सेकंड इक्वेशन काय दिलेलं आहे, सर्वात पहिले पुट करायचं आपल्याला. पुट काय पुट करू शकता, तुम्हाला जी वाटेल ती व्हॅल्यू पुट करा. फर्स्ट नंबर पुट, जसं की आपण इथं बघितलं कोणतीही व्हॅल्यू पुट करू शकत होते, इथंही पुट करू शकता, परंतु 100% तुम्हाला अशी व्हॅल्यू पुट करायची जिचं कॅल्क्युलेशन करायला इझी गेलं पाहिजे. म्हणजेच काय, इथं डिव्हिजिबल बाय 2 आहे, म्हणजे ऑब्व्हियसली मला वरती असा नंबर तयार झाला पाहिजे ज्याला 2 ना भाग गेला पाहिजे, आणि वरती 2 ना भाग जाण्यासाठी ऑब्व्हियसली वायची व्हॅल्यू तुम्हाला अशी चॉईस करावी लागेल की 9 मध्ये ॲड केल्यानंतर त्या टोटल संख्येला किती ना भाग गेला पाहिजे, 2 ना भाग गेला पाहिजे. म्हणजेच काय, 9 मध्ये मी किती ॲड केले पाहिजे जेणेकरून त्याला किती ना भाग गेला पाहिजे, 2. जर का मी y इक्वल टू 0 पुट केला तर ऑब्व्हियसली 9 प्लस 0 काय येणार आहे, 9 होणार आहे, आणि 9 डिवाइड बाय 2 काय होतो, 4.5. म्हणजे पॉईंटमध्ये येते, म्हणजे पॉसिबल आहे का, तसं घेऊ शकता तुम्ही, पण कॅल्क्युलेशन तुम्हाला हार्ड होणार आहे. म्हणून काय करायचं, वायची व्हॅल्यू अशी चॉईस करायची की जी 9 मध्ये ॲड केल्यानंतर त्याला किती ना भाग गेला पाहिजे, 2 ना भाग गेला पाहिजे. मग सिम्पली मी काय घेऊ शकतो, y इज इक्वल टू 1. जर का मी y इज इक्वल टू 1 पुट केला तर 9 प्लस 1 काय होणार आहे, 10, आणि 10 डिवाइड बाय 2 म्हणजेच काय असतो, 5. म्हणजे इथून काय लिहू शकतो मी, y इज इक्वल टू 1 पुट केला, x ची व्हॅल्यू काय असणार, ऑब्व्हियसली 9 प्लस y डिवाइड बाय 2. x इज इक्वल टू काय आला मग, हा 9 ॲज इट इज, प्लस y ची व्हॅल्यू काय आहे, 1 डिवाइड बाय 2. 9 प्लस 1 10, 10 डिवाइड बाय 2 किती असतो, x इज इक्वल टू 10 डिवाइड बाय 2, म्हणजे ऑब्व्हियसली x ची व्हॅल्यू काय भेटलेली आहे, 5. इथपर्यंत काही अडचण नाही. म्हणजेच काय, ज्यावेळेस x इज इक्वल टू 1 पुट केला, ऑब्व्हियसली ज्यावेळेस y इज इक्वल टू 1 पुट केला, x इज इक्वल टू काय भेटलेला आहे, 5. ज्यावेळेस y इज इक्वल टू काय पुट केला आपण, मायनस y इज इक्वल टू काय पुट केला आहे, y इज इक्वल टू 1 पुट केला, y इज इक्वल टू 1 पुट केला, त्यावेळेस x इज इक्वल टू काय भेटलेला आहे, 5 भेटलेला आहे. y इज इक्वल टू 1 पुट केला, x इज इक्वल टू काय भेटलेला आहे, 5. सेकंड बघा, पुट, पुट अजून काय पुट करू शकता, वायच्या ऐवजी 0 पुट केला तर पॉसिबल, म्हणजे पॉईंटमध्ये येते 1 पुट केलं आपण ऑलरेडी, -1 पुट करून बघा. -1 पुट केल्यानंतर 9 मायनस 1 इज इक्वल टू काय होतो, 8, आणि 8 डिवाइड बाय 2 4 येऊ शकतो. पुट y इज इक्वल टू -1. आता वायच्या ऐवजी काय पुट करणार आहे आपण, -1. ज्यावेळेस वायच्या ऐवजी -1 पुट केला, एक्सची व्हॅल्यू काय असते, 9 प्लस वाय डिवाइड बाय 2, म्हणजे एक्स इज इक्वल टू काय आला, हा 9 प्लस वायची व्हॅल्यू काय आहे, -1 डिवाइड बाय किती घेतला, हा 2, म्हणजे ऑब्व्हियसली एक्स इज इक्वल टू काय आला, 8 डिवाइड बाय 2, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे, 4 येणार आहे. एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे, 4, म्हणजे वाय इज इक्वल टू किती पुट केला, -1, त्यावेळेस एक्स इज इक्वल टू काय भेटलेला आहे, 4 भेटलेला आहे. एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू काय पुट केला, -1, त्यावेळेस एक्स इज इक्वल टू काय भेटला, 4. म्हणजेच काय लक्षात येते, ज्यावेळेस आपण एक्स इज इक्वल टू, ज्यावेळेस आपण काय पुट केलं आहे, y इज इक्वल टू -1 पुट केला, तर ऑब्व्हियसली एक्सची व्हॅल्यू काय भेटलेली आहे, तर एक्स इज इक्वल टू भेटला आपल्याला 4. ज्यावेळेस y इज इक्वल टू -1 पुट केला, ऑब्व्हियसली एक्स किती भेटलेला आहे, 4 भेटलेला आहे. सेकंड बघा, एक थर्ड नंबर व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला, पुट थर्ड नंबर, पुट अजून काय पुट करू शकता, y इज इक्वल टू, जर 3 पुट केलं तर y इज इक्वल टू 3, क्या पुट करेंगे अब, y इज इक्वल टू 3, म्हणजे ऑब्व्हियसली एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, एक्स इज इक्वल टू असतो 9 प्लस वाय अपॉन 2. काय येते, 9 प्लस एक वायची व्हॅल्यू काय घेतलेली आहे, 3 अपॉन 2, वायची व्हॅल्यू काय घेतलेली आहे, 3 अपॉन 2, म्हणजे एक्स इज इक्वल टू काय आला, 12 डिवाइड बाय 2, एक्स इज इक्वल टू काय आला, 12 डिवाइड बाय 2, म्हणजेच एक्स इज इक्वल टू ऑब्व्हियसली काय असलेला आहे, 6 येणार आहे. एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, 6, कारण 9 प्लस 3 ऑब्व्हियसली 12 होतो, 12 डिवाइड बाय 2 म्हणजेच किती येणार आहे, 6. इथून काय लक्षात आलं, ज्यावेळेस आपण y इज इक्वल टू 3 घेतला, त्यावेळेस एक्स इज इक्वल टू किती आलेला आहे, 6 आलेला आहे.
म्हणजेच काय, वाय इज इक्वल टू किती पुट केला, वाय इज इक्वल टू पुट केलेला आहे 3, त्यावेळेस एक्स इज इक्वल टू किती भेटलेला आहे 12, एक्स इज इक्वल टू किती भेटलेला आहे 6. ज्यावेळेस वाय इज इक्वल टू 3 पुट केला, एक्स इज इक्वल टू काय भेटलेला आहे 6. म्हणजे ऑब्वियसली तुम कॉर्डिनेट काय भेटलेत, कॉर्डिनेट भेटलेले आहेत 5, -1. सेकंड कॉर्डिनेट भेटलेले आहेत सेकंड कॉर्डिनेट भेटलेत 4, -1. थर्ड कॉर्डिनेट आहे 6, 3. थर्ड कॉर्डिनेट काय भेटलेला आहे 6, 3. इथपर्यंत काय अडचण नाही. तिन्ही कॉर्डिनेट भेटले. आता तिन्ही कॉर्डिनेटला काय करा, तिन्ही कॉर्डिनेटला काय करणार आहे, ग्राफवरती ड्रॉ करणार आहे. बघा ग्राफ, कॉर्डिनेट काय भेटलेले आहेत, फर्स्ट लाईन आपण ड्रॉ केली होती लाईट. सेकंड कॉर्डिनेट काय 5, 1. 5, 1. लेट्स ड्रॉ द कॉर्डिनेट 5, 1 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 5, वाय ॲक्सिसवरती 1 म्हणजे कॉर्डिनेट कुठे येणार आहे या ठिकाणी. सेकंड कॉर्डिनेट काय आहे 4, -1. 4, -1 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 4, वाय ॲक्सिसवरती -1 म्हणजे ऑब्वियसली कॉर्डिनेट कुठं आला आहे या ठिकाणी. थर्ड कॉर्डिनेट काय आहे 6, 3. थर्ड कॉर्डिनेट काय आहे 6, 3 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 6 आणि वाय ॲक्सिसवरती किती आहे 3 म्हणजे कॉर्डिनेट कुठे येणार आहे ऑब्वियसली या ठिकाणी. आता काय करायचं, तिन्ही कॉर्डिनेटला जॉईन करा. जॉईन केल्यानंतर ऑब्वियसली तुम्हाला काय भेटायला पाहिजे, स्ट्रेट लाईन. जर का स्ट्रेट लाईन भेटली नाही तर तुमचा ग्राफ कुठंतरी म्हणजे तुमचे कॉर्डिनेट घेताना कुठंतरी चुकले आहेत असं समजून जायचं. तिन्ही कॉर्डिनेट काय केले, सिम्पली जॉईन करणार आहे. काय करणार आहे, तिन्ही कॉर्डिनेटला जॉईन करा. तीन जे तुम्हाला पॉईंट भेटलेत या तिन्ही पॉईंटला काय करणार आपण, जॉईन करणार. जॉईन केल्यानंतर या दोन्ही लाईन ज्या ठिकाणी एकमेकाला इंटरसेक्ट होतील ऑब्वियसली त्या पॉईंटला काय म्हणणार आहे आपण, सोल्युशन. लाईन ड्रॉ केली. लाईन ज्या ठिकाणी तुम्हाला इंटरसेक्ट होताना दिसते ऑब्वियसली त्या पॉईंटला काय म्हणणार आहे, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. ही जी लाईन आहे हा कुणाचा ग्राफ आहे, कोणत्या लाईनचा ग्राफ आहे, तर ऑब्वियसली 2x. लाईनवरती इक्वेशन राईट डाऊन करायचे. कुणाचा आहे 2x + y = 9. आता सोल्युशन कोणतं असतं, ज्या ठिकाणी दोन्ही पॉईंट एकमेकांना, दोन्ही लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करतात म्हणजे इंटरसेक्टिंग पॉईंट जो आहे त्याचे जे कॉर्डिनेट असणार आहे, coordinate of the intersection point is nothing but the solution of the given linear equation. म्हणजे इथून काय लक्षात येईल तुमच्या, बघा हा कोऑर्डिनेट कुठे जॉईन झाला आहे, एक्स ॲक्सिस वरती 3 वरती आहे. एक्स ॲक्सिसला किती आहे 3. सिमिलरली वाय ॲक्सिसला सुद्धा किती आहे 3. म्हणजे कोऑर्डिनेट काय भेटले इथून, इथून लक्षात येईल की कोऑर्डिनेट भेटलेले आहेत तुम्हाला 3, 3. कोऑर्डिनेट काय भेटलेले आहेत 3, 3 आणि 3, इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. राईट आहे का रॉंग आहे चेक करून बघू आपण. 3, +3 नाही बघा, 3, हा -3 आहे. वाय ॲक्सिसवरती कोणता आहे -3. म्हणजे सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज 3, -3. इथपर्यंत काय अडचण आहे का, इक्वेशन चुकलं की बरोबर आलं, व्हॅल्यू पुट करून बघा 3 - 3 = काय येतो 0. इथपर्यंत काय अडचण. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 क्या कहता है, सॉल्व द गिवन साइमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथड में हम क्या करते हैं, गिवन दोनों भी लीनियर इक्वेशन का ग्राफ ड्रॉ करेंगे और ग्राफ ड्रॉ करेंगे. ग्राफ ड्रॉ करने के बाद जब भी दोनों लाइन, हमें मालूम है लीनियर इक्वेशन का ग्राफ क्या आता है, ऑलवेज स्ट्रेट लाइन आता है. यानी कि दोनों भी स्ट्रेट लाइन जिस भी पॉइंट पर इंटरसेक्ट करेंगी उस पॉइंट का जो कोऑर्डिनेट होगे ऑब्वियसली वो क्या होगा, गिवन इक्वेशन के सोल्यूशन. नाही समजलं बघा, दोन इक्वेशन दिले, दोन्ही इक्वेशनला सॉल्व करायचं आहे बाय युजिंग ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथडमध्ये काय करतो असतो आपण, दोन्ही इक्वेशनचे ग्राफ ड्रॉ करणार आहे. लिनियर इक्वेशन दिलेलं आहे म्हणजे ऑब्वियसली लिनियर इक्वेशनचा ग्राफ काय असणार आहे, स्ट्रेट लाईन. दोन्ही स्ट्रेट लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात तो त्याचे जे कोऑर्डिनेट असणार आहे त्या कोऑर्डिनेटला आपण काय म्हणणार आहे, सोल्युशन. ग्राफ ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे दोन्ही इक्वेशनचे काय फाइंड करावं लागणार, कोऑर्डिनेट. चला तर स्टार्ट. कोऑर्डिनेट फाइंड करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्ही काय करू शकता, कोणते व्हॅल्यू एक मनाना पुट करायची, एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मनाना पुट करायची, ऑब्वियसली दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू तुम्हाला भेटून जाणार आहे. राईट. इथे बघा इक्वेशन नंबर फर्स्ट काय दिलेलं आहे, इक्वेशन फर्स्ट दिलेलं आहे 3x - y = 2. सेकंड इक्वेशन दिलेलं आहे 2x - y = 3. इथून काय लिहू शकतो आपण,
थोडं इजी करतो बघा. इथून काय लिहू शकतो, y इज इक्वल टू 3x मायनस 2. y इज इक्वल टू 3x मायनस 2. सिमिलरली सेकंड इक्वेशनला मी काय लिहू शकतो, y इज इक्वल टू 2x मायनस 3. असं का लिहिलं आहे, सिम्पल हा y इकडे शिफ्ट केला, 3 इकडे शिफ्ट केला, तिथं सुद्धा सेम तीच प्रोसेस केलेली आहे. म्हणजे इक्वेशन काय भेटलं, y इज इक्वल टू 2x मायनस 3. आता तुम्हाला काय करायचं, जे राईट हँड साईडला व्हेरिएबल दाखवलेला आहे बघा, असं काही नाही की तुम्ही असंच केलं पाहिजे. तुम्ही एक्सची सुद्धा व्हॅल्यू काढू शकता, पण एक्सची व्हॅल्यू जर का काढली तर थोडं हार्ड होईल इक्वेशन, थोडं कॅल्क्युलेशन करायला तुम्हाला हार्ड जाईल. म्हणून काय करायचं, सिंगल व्हेरिएबल ज्या साईडला आहे त्याचीच व्हॅल्यू अगोदर काढून घ्या. y इज इक्वल टू 3x मायनस 2. आता काय करायचं, हा जो इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे म्हणजे राईट हँड साईडला जो व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू तुमच्या मनाने तुम्हाला पुट करायची, म्हणजे ऑब्व्हियसली कुणाची व्हॅल्यू भेटून जाईल नेक्स्टला, वायची. चला तर स्टार्ट करू. पुट सर्वात अगोदर काय करणार, एक्सची व्हॅल्यू तुम्हाला जी वाटेल ती पुट करा. पुट एक्स इज इक्वल टू 0. काय पुट केला, 0. कोणती व्हॅल्यू पुट करू शकता, परंतु शक्यतो अशा व्हॅल्यू चॉईस करायच्या की ज्या छोट्या छोट्या असल्या पाहिजे, जेणेकरून तुम्हाला समोर ग्राफ काढताना कोणतीही अडचण यायला नको. जास्त मोठी व्हॅल्यू घेतली तर ग्राफ काढणं थोडं अवघड होईल, कारण ग्राफ तुम्ही लिमिटेड नंबरसाठी काढू शकता. 1000 2000 असे जर नंबर घेतले तेवढ्या लाईन तुमच्या ग्राफला पॉसिबल नाही आहेत. y इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू काय पुट केलं आहे, 0. ज्यावेळेस एक्स इज इक्वल टू 0 पुट केला तर ऑब्व्हियसली वायची व्हॅल्यू काय असणार आहे, y इज इक्वल टू काय दिलं आहे, 3x मायनस 2. म्हणजे y इज इक्वल टू काय भेटेल, 0. एक्सची व्हॅल्यू काय पुट केली आपण, 0 मायनस 2. म्हणजे y इज इक्वल टू काय भेटलेला आहे, मायनस 2. y इज इक्वल टू काय भेटला, मायनस 2. ज्यावेळेस एक्स इज इक्वल टू 0 पुट केला ऑब्व्हियसली y इज इक्वल टू काय भेटलेला आहे, मायनस 2. सेकंड नंबर, पुट काय पुट करू शकता, y इज इक्वल टू 1 पुट. 0 सुद्धा झाला, 0 नंतर काय पुट करून बघतो आपण, 1. कोणत्या कोणत्या व्हॅल्यू पुट करू शकता, 0 प्लस 1 मायनस 1 प्लस 2 मायनस 2 प्लस 3 मायनस 1. छोट्या छोट्या व्हॅल्यू आहेत. 1 पुट केला, 0 पुट केला, आता 1 पुट करा. 1 पुट केल्यानंतर काय भेटते व्हॅल्यू बघा, एक्स इज इक्वल टू काय दिलेलं आहे, एक्सची व्हॅल्यू काय आहे, 3x मायनस 2. वाय इज इक्वल टू काय आहे, सॉरी वायची व्हॅल्यू फाईंड करायची आपल्याला. एक्सची व्हॅल्यू पुट करणार आहे, वाय दिलेला आहे. एक्सची व्हॅल्यू काय पुट केले, एक्स इज इक्वल टू 1 पुट करणार. एक्स इज इक्वल टू ज्यावेळेस 1 पुट करणार तर ऑब्व्हियसली वाय इज इक्वल टू काय भेटणार आहे, वायचं इक्वेशन दिलेलं आहे 3x मायनस 2. म्हणजेच काय आला, हा वाय इज इक्वल टू 3 ॲज इट इज. एक्सची व्हॅल्यू काय पुट केली, 1 मायनस 2 ॲज इट इज. म्हणजे वाय इज इक्वल टू काय आला, 3 मायनस 2 काय आलं आहे, 1. इथनं काय लक्षात आलं, ज्यावेळेस तुम्ही वाय इज इक्वल टू 1 पुट करणार आहे ऑब्व्हियसली एक्स, ज्यावेळेस तुम्ही एक्स इज इक्वल टू 1 पुट करणार तर वायची व्हॅल्यू काय भेटणार आहे, 1 भेटली. एक्स इज इक्वल टू 1 पुट केला, वाय इज इक्वल टू 1 भेटला. एक्स इज इक्वल टू 0 पुट केला, वाय इज इक्वल टू मायनस 2 भेटला. बघा काय काय भेटलं, काय काय बघितलं आपण, ज्यावेळेस तुम्ही एक्स इज इक्वल टू 0 पुट केला, वाय इज इक्वल टू मायनस 2. एक्स इज इक्वल टू काय पुट केला आहे, 0. वाय इज इक्वल टू काय भेटलेला आहे, मायनस 2 भेटला. वाय इज इक्वल टू काय भेटला, मायनस 2. त्याच्यानंतर ज्यावेळेस एक्स इज इक्वल टू 1 पुट केला तर ऑब्व्हियसली वाय इज इक्वल टू सुद्धा काय भेटलेला आहे, 1च भेटलेला आहे. वाय इज इक्वल टू सुद्धा काय भेटला, 1. थर्ड व्हॅल्यू बघा काय येते, पुट थर्ड नंबर, पुट एक्स इज इक्वल टू 0 पुट केला, 1 पुट केला. आता एक्स इज इक्वल टू काय पुट करू शकता अजून, 2 जर का पुट केला, एक्स इज इक्वल टू 2. एक्स इज इक्वल टू 2 पुट केल्यानंतर काय येते बघा, वाय इज इक्वल टू काय दिलेलं इक्वेशन, वाय इज इक्वल टू 3x मायनस 2. वाय इज इक्वल टू 3x मायनस 2. म्हणजे वाय इज इक्वल टू काय आला, हा 3 एक्सच्या ऐवजी पुट केला 2 मायनस 2. म्हणजेच काय आला, हा 6 मायनस 2 इज इक्वल टू वाय. वायची व्हॅल्यू इथून काय आली तुम्हाला, 4. म्हणजेच काय लक्षात आलं, ज्यावेळेस एक्स इज इक्वल टू 2 पुट केला तर ऑब्व्हियसली वाय इज इक्वल टू काय भेटलेला आहे, 4. एक्स इज इक्वल टू 2, वाय इज इक्वल टू 4. एक्स इज इक्वल टू काय पुट केला, 2. एक्स इज इक्वल टू काय पुट केला, 2. वाय इज इक्वल टू किती भेटलेली आहे व्हॅल्यू, 4. वाय इज इक्वल टू किती भेटलेला आहे, 4. म्हणजे इथून कोऑर्डिनेट काय भेटले, फर्स्ट कोऑर्डिनेट 0, मायनस 2. सेकंड पॉईंटचे कोऑर्डिनेट काय भेटलेले आहेत, 1, 1. थर्ड नंबर कोऑर्डिनेट काय भेटलात, 2,
2,4. आता काय करायचं, हे जे कॉर्डिनेट भेटले हे कॉर्डिनेट ग्राफवरती रिप्रेझेंट करा. म्हणजेच काय, तुम्हाला या इक्वेशनची काय ड्रॉ करायचं, ग्राफ ड्रॉ करायचा. ग्राफ ड्रॉ करण्यासाठी सर्वात अगोदर काय करावं लागणार आहे, कॉर्डिनेट ड्रॉ करायचे. कॉर्डिनेट ड्रॉ करून घ्या. कॉर्डिनेट ड्रॉ करण्यासाठी नंतर काय करणार, स्केल. इथं काय लिहिणार आहे, स्केल. स्केल म्हणजेच काय, किती सेंटीमीटर अंतरावरती तुम्ही किती युनिट्स घेतलेले आहेत. ऑन एक्स ॲक्सिस आणि सेकंड वन इज ऑन वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवरती किती किती कोऑर्डिनेट घेतलेले. बघा इथं 1 सेंटीमीटर म्हणजे एकच युनिट चेंज झालेलं आहे, एका सेंटीमीटर म्हणजे एकच नंबर चेंज होते. म्हणजे ऑब्विसली तुम्ही काय म्हणू शकता, ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. सिमिलरली ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. राईट. नेक्स्ट कॉर्डिनेट ड्रॉ करायचे. फर्स्ट कॉर्डिनेट काय दिलेलं आहे, 0,-2. काय दिलेलं आहे फर्स्ट कॉर्डिनेट, 0,-2. फर्स्ट कॉर्डिनेट 0,-2 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 0, वाय ॲक्सिसवरती -2. म्हणजे कॉर्डिनेट कुठे येणार आहे, या ठिकाणी. पॉईंट कुठं आला, या ठिकाणी. सेकंड कॉर्डिनेट काय दिलेले आहेत, 1,1. काय दिलेले आहेत, 1,1 म्हणजे ऑब्विसली कुठे येणार आहे, या ठिकाणी 1,1 सेकंड पॉईंट. थर्ड नंबर 2,4. थर्ड नंबर काय दिलेला आहे, 2,4 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 2, वाय ॲक्सिसवरती 4 म्हणजे कॉर्डिनेट कुठं असणार आहे, या ठिकाणी. आता काय करायचं, तिन्ही कॉर्डिनेट जॉईन करून घ्या. तिन्ही कॉर्डिनेट जॉईन केल्यानंतर जर का तुमची लाईन स्ट्रेट लाईन जर का भेटली तर ऑब्विसली तुम्ही जे ड्रॉ केलेत कॉर्डिनेट ते काय असणार, राईट असणार. जर का स्ट्रेट लाईन भेटली नाही तर कुठंतरी तुमचे पॉईंट काय झाले, चुकलेले आहेत. का चुकलेले आहेत, कारण लिनियर इक्वेशन आहे दिलेलं आणि लिनियर इक्वेशनचा ग्राफ ऑलवेज काय असतो, स्ट्रेट लाईन. ज्या लाईनचं इक्वेशन, ज्या इक्वेशनची लाईन तुम्ही ड्रॉ केली ते इक्वेशन त्या लाईनवरती लिहून घ्यायचे. बघा इक्वेशन काय दिलेलं आहे, कोणत्या इक्वेशनसाठी ड्रॉ केलं आपण, 3x - y इज इक्वल टू 2. कोणासाठी केलेलं आहे, 3x - y इज इक्वल टू 2. फर्स्ट लाईन आपली ड्रॉ झालेली आहे. सेकंड लाईन बघा, सेकंड लाईन ड्रॉ करण्यासाठी बॉक्स कंप्लीट करणार आहे. बॉक्स कंप्लीट करण्यासाठी आपल्याला व्हॅल्यू पुट करून काय करायचं आहे, आन्सर फाइंड करायचं आहे. बघा पहिल्या इक्वेशनसाठी आपण व्हॅल्यू पुट केल्यात, फाइंड केल्यात. सेकंड इक्वेशनसाठी बघा, आता सेकंड इक्वेशन काय भेटलं होतं आपल्याला, 2x - y इज इक्वल टू 3. सेकंड इक्वेशन काय दिलेलं आहे, 2x - y इज इक्वल टू 3. इथून काय लिहू शकता, y इज इक्वल टू 2x - 3. y इज इक्वल टू काय आला, y इज इक्वल टू 2x - 3. करा व्हॅल्यू पुट. पुट फर्स्ट नंबर x इज इक्वल टू 0. काय पुट करणार आहे, x इज इक्वल टू 0. राईट हँड साईडला जो पण व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू पुट करायची. x इज इक्वल टू 0 पुट केला तर ऑब्विसली y ची व्हॅल्यू काय येईल. बघा y इज इक्वल टू काय असतो, काय दिलं, y इज इक्वल टू 2x - 3 म्हणजे y इज इक्वल टू काय आला, x ची व्हॅल्यू 0 पुट केली आहे, 2 × 0 - 3 म्हणजेच काय आला, y इज इक्वल टू -3. y ची व्हॅल्यू काय येणार आहे, -3. काय लक्षात आलं, ज्यावेळेस x इज इक्वल टू 0 पुट केला तर ऑब्विसली y इज इक्वल टू किती भेटलेला आहे, -3. म्हणजेच कॉर्डिनेट काय भेटले, ज्यावेळेस x इज इक्वल टू 0 पुट केला, y इज इक्वल टू काय भेटलेला आहे, -3. इथपर्यंत काय अडचण नाही. सेकंड बघा, पुट सेकंड नंबर, पुट x इज इक्वल टू 1. काय पुट करणार आहे, x इज इक्वल टू 1. सिम्पली कोणत्या व्हॅल्यू पुट करायच्या, ज्या छोट्या व्हॅल्यू आहेत. बघा x इज इक्वल टू काय पुट केला, 1. x इज इक्वल टू 1 पुट केल्यानंतर काय भेटणार आहे, कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची, x ची, y ची. y इज इक्वल टू काय दिलेला आहे, 2x - 3 म्हणजेच y इज इक्वल टू काय आला, हा 2 ॲज इट इज. x ची व्हॅल्यू काय पुट केली आपण, 1 - 3 म्हणजे y इज इक्वल टू काय आला, 2 - 3
म्हणजे वाय इज इक्वल टू काय भेटलेलं आहे -1. इथनं काय लक्षात आलं, ज्यावेळेस एक्स इज इक्वल टू 1 पुट केला त्यावेळेस वाय इज इक्वल टू काय भेटलेलं आहे -1. म्हणजेच काय, एक्स इज इक्वल टू काय पुट केला 1. ज्यावेळेस आपण एक्स इज इक्वल टू 1 पुट करणार आहे तर ऑब्विसली वायची व्हॅल्यू काय भेटलेली आहे -1. थर्ड पॉईंट बघा काय येत आहे, सॉरी 1 मिनिट, 1, -1. सेकंड आपण ऑलरेडी फाईंड केलेलं आहे 1, 1. ज्यावेळेस तुम्ही काय पुट करणार आहे 1 मिनिट, ज्यावेळेस एक्स इज इक्वल टू 1 पुट केला वाय इज इक्वल टू काय भेटलेलं आहे -1. थर्ड नंबर पुट, अजून काय पुट करू शकता, एक्स इज इक्वल टू -1 पुट किंवा एक्स इज इक्वल टू 2. काय पुट करणार, एक्स इज इक्वल टू कोणती व्हॅल्यू पुट करू शकता, काही अडचण नाही. एक्स इज इक्वल टू 2 पुट केलं तर ऑब्विसली काय भेटणार आहे वाय इज इक्वल टू, इक्वेशन काय दिलं आहे 2x - 3, म्हणजे वाय इज इक्वल टू काय भेटणार 2. हा एक्सची व्हॅल्यू 2 पुट केली, हा -3 ॲज इट इज. वाय इज इक्वल टू काय भेटला, हा 4 - 3, म्हणजे वाय इज इक्वल टू किती भेटणार आहे 1. इथून काय लक्षात आलं, ज्या वेळेस एक्स इज इक्वल टू काय पुट केला 2, ऑब्विसली वाय इज इक्वल टू काय भेटणार आहे -1. कसा भेटतो लक्षात आहे, वायची एक्सची व्हॅल्यू काय पुट केली आपण 2, 2 × 2 काय झाला 4 - 3 ॲज इट इज. वाय इज इक्वल टू काय भेटलेलं आहे 1. म्हणजेच काय, एक्स इज इक्वल टू 2 पुट केला, एक्स इज इक्वल टू काय पुट केलेला आहे 2. ज्यावेळेस एक्स इज इक्वल टू 2 पुट केला तो ऑब्विसली वाय इज इक्वल टू काय भेटलेला आहे बघा, एक्स इज इक्वल टू 2 पुट केला, वाय इज इक्वल टू काय भेटलेला आहे 1. वाय इज इक्वल टू काय भेटलेला आहे, ज्यावेळेस एक्स इज इक्वल टू 2 पुट केला वाय इज इक्वल टू भेटलेला आहे 1. म्हणजेच कॉर्डिनेट काय भेटले 0, -3. सेकंड कॉर्डिनेट काय भेटलेले आहेत, सेकंड कॉर्डिनेट भेटले 1, -1. थर्ड नंबर कॉर्डिनेट काय आहेत 2, 1. चला कॉर्डिनेट पुट करू. लाईनचं इक्वेशन ड्रॉ करायचं, म्हणजे गिवन लाईन इक्वेशन जे दिले आहे त्याच्यावरून ग्राफ ड्रॉ करायचा. ग्राफ ड्रॉ करण्यासाठी आपल्याला कॉर्डिनेट माहिती असणं गरजेचं होते. कॉर्डिनेट फाईंड केलेत, आता कॉर्डिनेटवरून आपला ग्राफ ड्रॉ करायचा. फर्स्ट कॉर्डिनेट काय आहे 0, -3. काय दिले आहेत 0, -3. 0 एक्स ॲक्सिसवरती, वाय ॲक्सिसवरती -3, म्हणजे कॉर्डिनेट कुठं येणार आहे या ठिकाणी पॉईंट आला. सेकंड कॉर्डिनेट काय आहेत, सेकंड कॉर्डिनेट आहे 1, -1. सेकंड कॉर्डिनेट आहेत 1, -1, म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 1, वाय ॲक्सिसवरती -1 या ठिकाणी. थर्ड कॉर्डिनेट काय दिलेले आहेत, थर्ड कॉर्डिनेट आहे 2, 1. थर्ड कॉर्डिनेट काय आहे 2, 1, म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 2, वाय ॲक्सिसवरती 1, म्हणजे या ठिकाणी कॉर्डिनेट आला आहे. आता काय करणार, तिन्ही पॉईंट एकमेकांना जॉईन करून घ्यायचे. हा पॉईंट इथं भेटला, या पॉईंट इथं आहे, हा पॉईंट इथं आहे. तिन्ही पॉईंट एकमेकांना काय करणार आहे जॉईन करणार. बघा ज्यावेळेस तिन्ही पॉईंट तुम्ही एकमेकाला जॉईन करणार आहे ऑब्विसली तुम्हाला काय भेटलं पाहिजे, एक स्ट्रेट लाईन. काय भेटणार आहे स्ट्रेट लाईन. जर का स्ट्रेट लाईन भेटली नाही तर समजून जायचं की तुमचं इक्वेशन किंवा कॉर्डिनेट जे आहे ते फाईंड करताना कुठं चुकलेले आहेत. का चुकलेले आहेत, कारण लिनियर इक्वेशन दिलेलं आहे आणि लिनियर इक्वेशनची ऑल ग्राफ काय आलं पाहिजे स्ट्रेट लाईन. लिनियर इक्वेशनचा ग्राफ नेहमीच काय असणार स्ट्रेट लाईन असणार, राईट. आता इंटरसेक्शन पॉईंट फाईंड करायचं आहे. इंटरसेक्शन पॉईंट फाईंड करत असताना याची लाईन थोडी वाढवून घेतो. बघा इथपर्यंत काय अडचण आहे का, सेकंड इक्वेशनवरती त्याचं इक्वेशन लिहून घ्या. सेकंड लाईन आपण कोणत्या इक्वेशनसाठी ड्रॉ केलेली आहे, ऑब्विसली 2x - y = 3. 2x - y = 3 कुणासाठी आहे 2x - y = 3 साठी. ज्या ठिकाणी दोन्ही लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करतील तेच काय असणार आपलं सोल्युशन. कुठे इंटरसेक्ट करतात तर बघा लाईन इंटरसेक्ट करते एक्स ॲक्सिसवरती कुठे इंटरसेक्ट करते -1 वरती. एक्स ॲक्सिसवरती कुठं आहे -1. ऑब्विसली बघा पॉईंट कुठे इंटरसेक्ट करतोय या ठिकाणी. दोन्ही लाईन एकमेकांना या पॉईंटवरती काय करतात इंटरसेक्ट, आणि या पॉईंटचे जे कॉर्डिनेट असणार आहे त्या कॉर्डिनेटलाच काय म्हणणार आपण तर सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. कोणत्या पॉईंटवरती आहे एक्स ॲक्सिसवरती -1
आणि वाय ॲक्सिसवरती काय आहे -5. म्हणजे ऑब्वियसली इथून जे कॉर्डिनेट तुम्हाला भेटलेत, कोणते कॉर्डिनेट भेटलेले आहेत? कॉर्डिनेट भेटलेत, कोणता भेटला? -1, -1, -5. -1, -5 आणि -1, -5 इज नथिंग बट द सोल्युशन ऑफ द गिवन लिनियर इक्वेशन. गिवन लिनियर इक्वेशनचं काय असणार आहे? सोल्युशन. म्हणजे x इज इक्वल टू काय आला -1 आणि y इज इक्वल टू काय आला -5. एग्जाम्पल नंबर 5. एग्जाम्पल नंबर 5 क्या कहता है? सॉल्व द गिवन इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड. यानी कि हमें क्या करना है? गिवन लीनियर इक्वेशन का सॉल्यूशन फाइंड करना है बाय यूजिंग ग्राफिकल मेथड. चलो तो स्टार्ट करते हैं. ग्राफिकल मेथड से सॉल्यूशन फाइंड करने के लिए हमें सबसे पहले क्या करना पड़ेगा? दोनों इक्वेशन का ग्राफ ड्रॉ करना पड़ेगा. और दोनों इक्वेशन लीनियर इक्वेशन है, इसका मतलब क्या होता है? दोनों इक्वेशन का जो ग्राफ आएगा वो क्या आएगा? स्ट्रेट लाइन. राइट. स्ट्रेट लाइन ग्राफ जब भी आता है ऑब्वियसली वो दो लाइन एक दूसरे को क्या करेगी? इंटरसेक्ट करेगी. जिस भी पॉइंट पर दोनों लाइन इंटरसेक्ट करती है उसके जो कोऑर्डिनेट होंगे ऑब्वियसली वही क्या होगा? हमारा सॉल्यूशन. राइट. चलो तो स्टार्ट करते हैं. सबसे पहले ग्राफ ड्रॉ करने के लिए हमें किसकी जरूरत होगी? कोऑर्डिनेट की. तो हम क्या करेंगे? गिवन इक्वेशन से क्या करना है? हमें कोऑर्डिनेट को फाइंड करना है. क्या फाइंड करेंगे हम? कोऑर्डिनेट. कोऑर्डिनेट फाइंड करेंगे, फिर उसको ग्राफ में पुट करेंगे और ज्वाइन करेंगे. उसके बाद में हमें क्या मिलेगी? एक स्ट्रेट लाइन. चलो तो सॉल्व करते हैं. इथपर्यंत काय अडचण आहे का? नाही. बघा काय करणार आहे? 3x - 4y इज इक्वल टू -7, 5x - 2y इज इक्वल टू 0. चला इक्वेशन सॉल्व करू. फर्स्ट इक्वेशन काय दिलेलं आहे? 3x बघा फर्स्ट इक्वेशन काय दिलं आहे? 3x - 4y इज इक्वल टू -7. याला काय करू अगोदर? एक्स आणि वायच्या फॉर्मॅटमध्ये लिहून घ्या. म्हणजे व्हॅल्यू पुट करून सॉल्व करायला तुम्हाला इझी वाटेल. इथून काय करू शकतो आपण? 3x - 4y इज इक्वल टू -7 दिलेला आहे. -4y या साईडला शिफ्ट केला काय झाला असता? +4y - 7. म्हणजे इथून x इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण? 4y - 7 अपॉन 3. x इज इक्वल टू 4y - 7 अपॉन 3. इथून x ची व्हॅल्यू काय भेटलेली आहे? x इज इक्वल टू 4y - 7 अपॉन 3. इथपर्यंत काय अडचण नाही. आता काय करणार? सिंपल व्हॅल्यू पुट करणार आहे. व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुम्हाला ऑब्वियसली काय भेटतील? कोऑर्डिनेट. चला तर व्हॅल्यू पुट करू. पुट कुणाची व्हॅल्यू पुट करणार? जो व्हेरिएबल इंडिपेंडेंट आहे, म्हणजे राईट हँड साईडला जो पण व्हेरिएबल दिला आहे त्याची व्हॅल्यू काय करायची? पुट करायची. पण पुट करताना कोणती व्हॅल्यू पुट करू शकता? पण शक्यतो इथं डिव्हिजनमध्ये आपण घेतलेला आहे. डिव्हिजनमध्ये घेतलं म्हणजे वायची अशी व्हॅल्यू पुट करायची की जेणेकरून वरती जे कॅल्क्युलेशन करून जो नंबर तयार होणार आहे त्या नंबरला कितीनं भाग गेला पाहिजे? 3 नं. असं का करणार? जर का 3 नं भाग गेला नाही तर ऑब्वियसली तुमचा आन्सर म्हणजे एक्सची व्हॅल्यू कशामध्ये येईल? पॉईंटमध्ये. आणि पॉईंटमध्ये आले की ग्राफवरती ड्रॉ करण्यासाठी आणि फायनल आन्सर फाइंड करण्यासाठी थोडा हार्ड जाऊ शकतो. म्हणून वायची व्हॅल्यू अशी पुट करायची की जेणेकरून ह्या वरच्या नंबरला कितीनं भाग गेला पाहिजे? 3 नं भाग गेला पाहिजे. बघा वायची व्हॅल्यू जर का मी 0 पुट केली तर ऑब्वियसली काय राहणार? तर -7 आणि -7 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. म्हणजेच काय करावं लागणार आहे? वायची व्हॅल्यू जर का 1 पुट केली तर पुट y इज इक्वल टू 1. वायच्या ऐवजी काय पुट केला? 1. वायच्या ऐवजी जर का 1 पुट केला तर काय भेटतं बघा? एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आणि x इज इक्वल टू काय दिलेलं आहे? 4y - 7 अपॉन 3. x इज इक्वल टू काय येईल मग? हा 4 ॲज इट इज. वायच्या ऐवजी 1 पुट केला -7 अपॉन 3. म्हणजेच x इज इक्वल टू काय आला? 4 × 1 4. 4 - 7 काय होतो? -3 आणि -3 डिवाइड बाय 3 म्हणजे x इज इक्वल टू काय आलेला आहे? -1. x इज इक्वल टू काय आलेला आहे? -1. म्हणजे जेव्हा तुम्ही y इज इक्वल टू 1 पुट केला तर ऑब्वियसली x इज इक्वल टू काय भेटलेला आहे? -1. म्हणजेच काय? y इज इक्वल टू काय पुट केला? 1. ज्यावेळेस y इज इक्वल टू 1 पुट केला ऑब्वियसली x इज इक्वल टू काय भेटलेला आहे? 2 भेटलेला आहे. x ज्यावेळेस y इज इक्वल टू 1 पुट केला x इज इक्वल टू काय भेटला? -1. सेकंड कोऑर्डिनेट काय असतील? एक व्हॅल्यू पुट करा. पुट
कोणतीही व्हॅल्यू पुट करू शकता. सेकंड नंबर पुट काय पुट करणार, 0 पुट केला तरी डिव्हिजिबल नाही, 1 पुट केला तर डिव्हिजिबल होता, लिहून घेतला आपण ऑलरेडी. 2 पुट करून बघा, 8 होतील, 8 - 7, 1 राहिला, 1 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. 3 पुट करून बघा किंवा -1 पुट करून बघा बरं काय येते. -1 पुट केला त्यावेळेस येणार नाही, कारण -4 - 7 -11 होतो. -11 इज ऑल्सो नॉट डिव्हिजिबल बाय 3. 2 पुट करून बघा काय येते. 4 2 जा 8, 2 पुट केल्यानंतर येणारच नाही. 3 पुट करून बघा, 4 3 जा 12 आणि 12 - 7 किती येणार आहे. 12 - 7 किती येतो. 12 - 7 ऑब्विसली किती येणार आहे 5, आणि 5 इज ऑल्सो नॉट डिव्हिजिबल बाय 3. म्हणजे कोणती व्हॅल्यू घेतली पाहिजे जेणेकरून त्याला 3 ना भाग जाईल. 1 बघितला ऑलरेडी घेतलेला आपण, 0 ना भाग जात नाही. 2 बघितला, 3 बघितला. आता निगेटिव्ह नंबर पुट करून बघा. जर का या ठिकाणी मी -2 पुट केला, किती पुट केला -2. ज्यावेळेस -2 पुट करणार आहे, पुट y इज इक्वल टू -2. -2 पुट केल्यानंतर काय लक्षात येईल, -2 × 4 काय होतो -8 -8 - 7 -15 आणि -15 इज डिव्हिजिबल बाय 3. म्हणजे ऑब्विसली y इज इक्वल टू -2 पुट करू शकतो. पुट केल्यानंतर काय लक्षात येईल, कुणाची व्हॅल्यू फाइंड करायची, x, म्हणजे x इज इक्वल टू काय दिलेलं आहे 4y - 7 अपॉन म्हणजे किती दाखवलेलं आहे 3. करा व्हॅल्यू पुट. हा 4 ॲज इट इज, y ची व्हॅल्यू -2 - 7 अपॉन 3. 4 × -2 काय होतो -8, समोरचा -7 ॲज इट इज अपॉन हा 3 ॲज इट इज. -8 - 7 काय झाला -15 -15 डिवाइड बाय 3, म्हणजे ऑब्विसली x इज इक्वल टू काय भेटला -15 डिवाइड बाय 3 म्हणजे -5. इथून काय लक्षात आलं, ज्यावेळेस y इज इक्वल टू -2 पुट केला तर x इज इक्वल टू काय भेटलेला आहे -5. इथून कोऑर्डिनेट काय भेटले, y इज इक्वल टू -2, x इज इक्वल टू -5. y इज इक्वल टू -2, x इज इक्वल टू -5. म्हणजेच काय, y इज इक्वल टू मायनस पुट केला त्यावेळेस x इज इक्वल टू काय भेटलेला आहे -5. थर्ड नंबर, थर्ड कोऑर्डिनेट फाइंड करायचा आहे. थर्ड कोऑर्डिनेटसाठी काय असू शकतं, पुट. थर्ड नंबर पुट काय पुट करणार आहे बघा, एक व्हॅल्यू पुट करून अशी व्हॅल्यू पुट करायची ज्यांना भाग गेला पाहिजे. -3 जर पुट केला तर -12 - 7 -19 होतो, भाग जातो का नाही, भाग जाऊ शकतो का नाही. बट इथं 4 जर पुट केला मी तर पुट y इज इक्वल टू 4, पुट y इज इक्वल टू 4. जर y इज इक्वल टू 4 पुट केला तर x इज इक्वल टू काय येणार आहे, x ची व्हॅल्यू आहे आपल्याकडं 4y - 7 डिवाइड बाय किती आहे 3. 4 ॲज इट इज ठेवला, y ची व्हॅल्यू काय घेतली आपण 4 - 7 डिवाइड बाय 3. 4 4 जा किती होतो 16, 16 - 7 डिवाइड बाय 3, आणि 16 - 7 काय असतो 9 डिवाइड बाय 3. 16 - 7 किती येतो 9, म्हणजे ऑब्विसली x इज इक्वल टू काय आला 9 डिवाइड बाय 3, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आलेली आहे 3. ज्यावेळेस तुम्ही y इज इक्वल टू 4 पुट केला तर ऑब्विसली x इज इक्वल टू काय भेटलेला आहे 3. y इज इक्वल टू काय पुट केला 4, ज्यावेळेस y इज इक्वल टू 4 पुट केला तर ऑब्विसली x इज इक्वल टू किती भेटलेला आहे 3. y इज इक्वल टू 4, x इज इक्वल टू 3. ज्यावेळेस y इज इक्वल टू 4 पुट केला, x इज इक्वल टू काय भेटलेला आहे 3, म्हणजे ऑब्विसली कोऑर्डिनेट काय भेटले त्या ठिकाणी -1,1. काय कोऑर्डिनेट भेटलेत -1,1. सेकंड कोऑर्डिनेट काय भेटलेत, सेकंड पॉईंटचे कोऑर्डिनेट काय काय -5, -2. थर्ड नंबरच्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहेत 3,4. काय आहे 3,4. पहिल्या इक्वेशनचे कोऑर्डिनेट तुम्हाला भेटलेत, तिन्ही पॉईंट भेटलेत. 3 पॉईंटचे काय करणार आहे ग्राफवर त्याला रिप्रेझेंट करा. बघा ग्राफवरती रिप्रेझेंट करा. काय होते, सर्वात अगोदर ग्राफवरती काय लिहिणार आहे स्केल. सर्वात अगोदर ग्राफवरती काय लिहिणार स्केल. स्केल किती आहे इथं, स्केल लिहून घ्या. स्केल, स्केल किती घेणार आहे ऑन एक्स ॲक्सिस, ऑन एक्स ॲक्सिस, ऑन वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवरती स्केल काय आहे ऑन एक्स ॲक्सिस. बघा इथून इथपर्यंत अंतर असतं 1 सेंटीमीटर, आणि 1 सेंटीमीटरमध्ये आपण किती नंबर चेंज करतो एकाच नंबरने, म्हणजे ऑब्विसली एक्स ॲक्सिसवरती काय 1 सेंटीमीटर इज इक्वल टू
1 युनिट. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. सिमिलरली वाय ॲक्सिसवरती सुद्धा काय आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. राईट. स्केल सर्वांनी लिहून घ्यायचे. पॉईंटचे कॉर्डिनेट पॉईंट ड्रॉ करायचे. पॉईंटचे कॉर्डिनेट काय दिलेले आहेत बघा. फर्स्ट पॉईंटचा कॉर्डिनेट आहे -1,1, सेकंड आहे -5,2. 1,1 मायनस 1,1 म्हणजेच एक्स ॲक्सिसवरती 1, वाय ॲक्सिसवरती 1,1 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती बघा -1,1 दिलेला आहे म्हणजे एक्स ॲक्सिसवरती -1, वाय ॲक्सिसवरती 1 कॉर्डिनेट असणार आहे. सेकंड कॉर्डिनेट काय दिलेला आहे -5, -2 म्हणजेच काय एक्स ॲक्सिसवरती -5, वाय ॲक्सिसवरती -2 म्हणजे ऑब्व्हियसली कॉर्डिनेट कुठं असणार आहे या ठिकाणी. थर्ड कॉर्डिनेट काय दिलेला आहे. थर्ड कॉर्डिनेट आहे 3,4. थर्ड कॉर्डिनेट काय आहे 3,4 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 3 आणि वाय ॲक्सिसवरती 4 म्हणजे कॉर्डिनेट कुठं आलेला आहे या ठिकाणी. आता काय करणार तिन्ही कॉर्डिनेटला तिन्ही पॉईंटला काय करणार आहे जॉईन. 3 कॉर्डिनेट भेटले होते आपल्याला म्हणजे 3 पॉईंट भेटलेला आहे. तिन्ही पॉईंटचे कॉर्डिनेट भेटले होते. त्या कॉर्डिनेटवरून आपण तिन्ही पॉईंट ड्रॉ केले. आता काय करणार तिन्ही पॉईंटला जॉईन करून घेणार. जर का तिन्ही पॉईंट जॉईन केल्यानंतर स्ट्रेट लाईन भेटत असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही जे पॉईंट ड्रॉ केलेत ऑब्व्हियसली हे काय असणार आहे राईट असणार आहे. का राईट असणार आहे कारण लिनियर इक्वेशनचा ग्राफ आहे आणि वी नो दॅट द ग्राफ ऑफ द लिनियर इक्वेशन इज ऑलवेज स्ट्रेट लाईन. लिनियर इक्वेशनचा ग्राफ नेहमीच्याच काय असणार आहे स्ट्रेट लाईन असणार आहे. आता बघा एक्झॅक्टली काय होणार आहे. इक्वेशन कोणत्या लाईनचं भेटलेलं आहे फर्स्ट इक्वेशन लाईन कोणत्या इक्वेशनची आहे फर्स्ट इक्वेशन त्याच्यावरती लिहून टाका 3x - 4y इज इक्वल टू -7. 3x - 4y कोणत्या लाईनचा आहे 3x - 4y 3x - 4y इज इक्वल टू -7. जर सिमिलरली जसा आपण फर्स्ट ग्राफ ड्रॉ केला आहे फर्स्ट लाईनचा सिमिलरली सेकंड लाईनचा काय करणार आहे ग्राफ ड्रॉ करणार आहे. आणि ग्राफ ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला 3 पॉईंटचे 3 कॉर्डिनेट माहीत असणं गरजेचं आहे जसे आपण इथं फाईंड केले. सिमिलरली आपण सेकंड इक्वेशनसाठी काय करणार आहोत सिमिलरली आपण तसेच काय करणार आहे कॉर्डिनेट फाईंड करणार आहे. राईट. काय करणार आहे कॉर्डिनेट फाईंड करणार आहे. काय दिलं फर्स्ट इक्वेशन 5x. सेकंड इक्वेशन काय दिलेलं आहे 5x - 2y इज इक्वल टू 0. इथून काय लिहू शकता तुम्ही 5x इज इक्वल टू 2y. 5x इज इक्वल टू 2y म्हणजेच x इज इक्वल टू काय आला 2y डिवाइड बाय 5. x इज इक्वल टू काय आला 2y डिवाइड बाय 5 म्हणजेच काय लक्षात येईल x ची व्हॅल्यू किती भेटलेली आहे 2y/5. 3 पॉईंटचे कॉर्डिनेट फाईंड करण्यासाठी 3 पॉईंट फाईंड करायचे. तसे तुम्ही जास्तही करू शकता पण जास्तीची कोणतीच गरज नाही आहे. 3च फाईंड करणार. 3 कॉर्डिनेट फाईंड करण्यासाठी ऑब्व्हियसली तुम्हाला कोणाची व्हॅल्यू पुट करायची वायची कोणतीही व्हॅल्यू पुट करा ऑब्व्हियसली तुम्हाला कोणाची व्हॅल्यू भेटणार आहे एक्सची. चला पुट करू. पुट फर्स्ट पुट कोणाची व्हॅल्यू पुट करणार आहे पुट वायची. वाय इज इक्वल टू पण व्हॅल्यू पुट करताना शक्यतो अशी व्हॅल्यू पुट करा की ज्याला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर कितीना भाग गेला पाहिजे 5 ने भाग गेला पाहिजे. कितीना भाग गेला पाहिजे 5 ने. म्हणजेच काय तुमचे ग्राफ ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला डेसिमल पॉईंट भेटणार नाही म्हणजे ग्राफ तुम्ही इझिली ड्रॉ करू शकता. मग कोणती व्हॅल्यू पुट करू शकतो आपण वायची व्हॅल्यू जर का मी 5 पुट केली तर कोणाची व्हॅल्यू पुट करणार आहे वायची व्हॅल्यू 5 पुट करणार आहे. ज्यावेळेस वायची व्हॅल्यू 5 पुट करणार ऑब्व्हियसली काय भेटणार आहे एक्स इज इक्वल टू काय दिलं आहे 2 वायची व्हॅल्यू 5 पुट केली आपण मध्ये काय आला 5 गेट कॅन्सल म्हणजे एक्स इज इक्वल टू काय भेटला 2. जेव्हा मी वाय इज इक्वल टू 5 पुट केला ऑब्व्हियसली मला एक्स इज इक्वल टू काय भेटलेला आहे 2 म्हणजे फर्स्ट कॉर्डिनेट काय भेटले 5 वाय इज इक्वल टू 5 पुट केला ऑब्व्हियसली एक्सची व्हॅल्यू किती भेटलेली आहे 2 म्हणजे कॉर्डिनेट काय भेटलेत मला 2,5. ज्यावेळेस मी एक्सची व्हॅल्यू वायची व्हॅल्यू 2 पुट केली ऑब्व्हियसली मला वायची व्हॅल्यू मी 5 पुट केली ऑब्व्हियसली मला एक्स इज इक्वल टू काय भेटलेला आहे 2 भेटलेला आहे. वाय इज इक्वल टू 5 पुट केला एक्स इज इक्वल टू काय भेटलेला आहे 2. राईट.
सिमिलरली आता काय करणार, सेकंड व्हॅल्यू पुट करा. सेकंड पुट कोणती व्हॅल्यू पुट करू शकता, 5 पुट केला होता, आता -5 पुट करा. पुट y इजिकल टू -5. y इजिकल टू -5 पुट केल्यानंतर का -5 म्हणतो मी, कारण मला माहिती आहे तो ऑर्डर जर का व्हॅल्यू मी पुट करत बसलो तर ऑब्व्हियसली फ्रॅक्शनमध्ये येणार आहे किंवा पॉईंटमध्ये डेसिमलमध्ये येणार, आणि डेसिमलमध्ये ग्राफ काढणं थोडं हार्ड जाईल, अवघड जाईल. मला राऊंड फिगर आला पाहिजे, म्हणजे इंटिजर आला पाहिजे. इंटिजर येण्यासाठी मी बरोबर अशा व्हॅल्यू चॉईस करतोय की ज्याला 2 मल्टिप्लाय केल्यानंतर कितीना भाग गेला पाहिजे, 5 भाग गेला पाहिजे. वास्तविक पाहता आपण रेग्युलरमध्ये कोणत्या व्हॅल्यू यूज करतो, 0, 1, -1, 2, -2. पण इथं 1, 2 वगैरे जर का घेऊन बघितले आपण त्याला 5 भाग जात नाही, म्हणून मी सिम्पली असे व्हॅल्यू चॉईस करतोय की ज्याला कितीना भाग गेला पाहिजे, 5 भाग गेला पाहिजे, राईट. किंवा सिम्पल तुम्ही याच्याऐवजी ही व्हॅल्यू 0 ही पुट करू शकता, राईट. आता बघा y इजिकल टू काय पुट केलाय, 5. ज्यावेळेस मी y इजिकल टू 5 पुट केला, y इजिकल टू -5 पुट केला, x ची व्हॅल्यू काय आली पाहिजे, x इजिकल टू काय दिलेलं आहे 2y, y ची व्हॅल्यू किती आहे -5 डिवाइड बाय काय असणार आहे 5. -5 डिवाइड बाय 5 -1 होतो, म्हणजे ऑब्व्हियसली x इजिकल टू काय आला -2. x ची व्हॅल्यू काय येणार आहे, ज्यावेळेस y इजिकल टू -5 पुट केला, ऑब्व्हियसली x इजिकल टू काय आला आहे -2. ज्यावेळेस मी x इजिकल टू काय पुट केलेला आहे, ज्यावेळेस x इजिकल टू ज्यावेळेस y इजिकल टू -5 पुट केला, ऑब्व्हियसली मला x ची व्हॅल्यू सुद्धा काय भेटलेली आहे -2 भेटलेली आहे, राईट. थर्ड नंबर बघा काय येणार आहे, पुट अजून काय पुट करू शकतो मी, पुट y इजिकल टू 0 सुद्धा पुट करू शकतो ना, कारण ज्यावेळेस मी तो y इजिकल टू 0 पुट करणार होल नंबर 0 होणार आहे, आणि 0 डिवाइड बाय 5 0 असतो. कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची मला, x ची, म्हणजे ऑब्व्हियसली इथून x ची व्हॅल्यू काय येणार आहे, x इजिकल टू 2y अपॉन 5, y ची व्हॅल्यू काय 0, म्हणजे 2 इंटू 0 अपॉन 5, म्हणजेच काय आला 0 डिवाइड बाय 5, म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली 0. म्हणजेच काय, ज्यावेळेस मी y इजिकल टू 0 पुट केला तर ऑब्व्हियसली मला x इजिकल टू सुद्धा काय भेटलेला आहे 0 भेटलेला आहे. y इजिकल टू 0 पुट केला, x इजिकल टू सुद्धा काय भेटलेला आहे 0, म्हणजेच कोऑर्डिनेट काय भेटलेत, काय कोऑर्डिनेट येतील, कोऑर्डिनेट काय भेटलेत 0, 0. ज्यावेळेस मी y इजिकल टू 0 पुट केला, ऑब्व्हियसली मला x ची सुद्धा व्हॅल्यू काय भेटलेली आहे 0 भेटलेली आहे. म्हणजे कोऑर्डिनेट काय भेटले तिन्ही पॉईंटचे, फर्स्ट पॉईंटचा कोऑर्डिनेट भेटला 2, 5, सेकंड पॉईंटचे कोऑर्डिनेट भेटलेत -2, -5, थर्ड नंबरचे कोऑर्डिनेट काय भेटलेत आपल्याला 0, 0. चला आता कोऑर्डिनेट पुट करू. फर्स्ट कोऑर्डिनेट काय आहे 2, 5. फर्स्ट कोऑर्डिनेट काय आहे 2, 5. 2, 5 म्हणजे x ॲक्सिसवरती 2, y ॲक्सिसवरती 5, म्हणजे कोऑर्डिनेट कुठं आलाय या ठिकाणी. सेकंड काय दिले आहेत -2, -5. सेकंड काय दिले आहेत -2, -5. -2, -5 म्हणजे x ॲक्सिसवरती -2, y ॲक्सिसवरती -5, म्हणजे ऑब्व्हियसली कुठे येणार कोऑर्डिनेट या ठिकाणी. थर्ड कोऑर्डिनेट काय दिले तुम्हाला आपल्याला 0, 0. थर्ड पॉईंटचे कोऑर्डिनेट काय 0, 0. फर्स्ट पॉईंटचे कोऑर्डिनेट 2, 5, सेकंड पॉईंटचे कोऑर्डिनेट -2, -5, थर्ड कोऑर्डिनेट 0, 3. आता काय करणार, या दोन्हीला आपण काय करणार जॉईन करून घेणार. तिन्ही जे पॉईंट भेटले तिन्ही पॉईंटला काय करणार आहे जॉईन. जर का जॉईन केल्यानंतर एक स्ट्रेट लाईन भेटत असली तर ऑब्व्हियसली तुम्ही जे पॉईंटचे कोऑर्डिनेट ड्रॉ केलेत किंवा कोऑर्डिनेट फाइंड केलेत ते काय असणार आहे राईट असणार आहे. इथपर्यंत काय अडचण नाही. ही जी लाईन ड्रॉ केली आपण ही कोणत्या इक्वेशनसाठी होती तर 5x - 2y = 0. कोणते इक्वेशन आहे 5x - 2y = 0. कुणासाठी आहे 5x - 2y 5x - 2y = 0 साठी. इथपर्यंत काय अडचण नाही. ज्या ठिकाणी दोन लिनियर इक्वेशनच्या लाईन इंटरसेक्ट होतात तो जो कोऑर्डिनेट भेटणार आपल्याला त्या कोऑर्डिनेटलाच काय म्हणणार आपण the coordinate of the point of intersection of the two equations is called the solution of this equation. म्हणजेच काय ज्या कोऑर्डिनेट वरती दोन्ही लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करणार आहे तो जो पॉइंट असणार आहे याचे जे कोऑर्डिनेट असणार या कोऑर्डिनेटला काय म्हणणार आपण सोल्युशन. कोऑर्डिनेट काय भेटलेत मग इथं बघा व्यवस्थित जर का ऑब्झर्व केलं तर कोऑर्डिनेट काय आहे एक्स ॲक्सिस वरती ऑब्व्हियसली काय दिसतो तुम्हाला 1. एक्स ॲक्सिस वरती काय आहे 1
आणि वाय ॲक्सिसवरती काय आहे 2.5. वाय ॲक्सिसवरती काय आहे 2.5. चला म्हणजेच काय लक्षात आलं, सोल्युशन ऑब्विसली इथं काय असणार आहे, पॉईंटचे कॉर्डिनेट काय भेटले, कॉर्डिनेट भेटले तुम्हाला 1,2.5 1,2.5 1,2.5 and this is the nothing but the solution of the given linear equation. यालाच काय म्हणणार आपण, सोल्युशन ऑफ द लिनियर इक्वेशन. मग इथून सोल्युशन काय भेटलेलं आहे, ही भेटली एक्सची व्हॅल्यू काय 1 आणि y इज इक्वल टू काय भेटलेलं आहे 2.5. इथपर्यंत काय अडचण नाही. एक्झाम्पल नंबर 6 काय दिलेलं आहे, 2x - 3y इज इक्वल टू 4, 3y - x इज इक्वल टू 4. गिवन इक्वेशन सॉल्व करायचं आहे, म्हणजे गिवन इक्वेशनचं सोल्युशन फाइंड करायचं बाय ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथडचा यूज करून गिवन इक्वेशनचा काय फाइंड करायचं आहे, सोल्युशन. ग्राफिकल मेथडचा यूज करायचा म्हणजे सिंपल काय करायचं आहे, दोन इक्वेशन दिले तुम्हाला लिनियर इक्वेशन, दोन्ही लिनियर इक्वेशनचं काय करायचं आहे, ग्राफ ड्रॉ करायचं आहे. ग्राफ ड्रॉ केल्यानंतर ऑब्विसली लिनियर इक्वेशन आहे म्हणजे त्यांचा ग्राफ स्ट्रेट लाईन येणार आहे. स्ट्रेट लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतील त्याचे जे कॉर्डिनेट असणार म्हणजे पॉईंट ऑफ कॉर्डिनेट ऑफ द इंटरसेक्शन ज्या ठिकाणी होणार आहे तिथला जो कॉर्डिनेट असणार त्या कॉर्डिनेटला सिंपल आपण काय म्हणणार आहे सोल्युशन. म्हणजेच ग्राफ ड्रॉ करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला काय असणार आहे, कॉर्डिनेट फाइंड करावं लागणार आहे. कॉर्डिनेट बघा, ग्राफ ड्रॉ करायचा आहे, ग्राफ स्ट्रेट लाईन येणार आहे, स्ट्रेट लाईन ग्राफ येणार. आपण ग्राफ ड्रॉ करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला काय फाइंड करावं लागणार आहे, कॉर्डिनेट फाइंड करावं लागणार आहे. चला तर कॉर्डिनेट फाइंड करू. बघा इक्वेशन नंबर फर्स्ट काय दिलेला आहे, 2x - 3y इज इक्वल टू 4. काय दिलं फर्स्ट, 2x - 3y इज इक्वल टू 4. इथून काय करू शकतो आपण बघा, याच्यावरनं काय लिहू शकतो, 2x इज इक्वल टू 3y + 4. 2x इज इक्वल टू 3y + 4 म्हणजेच x इज इक्वल टू काय लिहू शकतो 3y + 4 अपॉन 2. एक्सची व्हॅल्यू काय आली 3y + 4 अपॉन 2. x इज इक्वल टू 3y + 4 अपॉन 2. आता काय करायचं, वायची व्हॅल्यू पुट करायची. वायची व्हॅल्यू पुट केल्यानंतर ऑब्विसली तुम्हाला कोणाची व्हॅल्यू भेटणार आहे, एक्सची. थोडं बघा, वायची व्हॅल्यू पुट करताना कोणती व्हॅल्यू पुट करायची, ऑब्विसली छोटी व्हॅल्यू पुट करणार, 0 1 -1 2 -2. असं का करतो आपण, वास्तविक पाहता कोणती व्हॅल्यू पुट करू शकता, काही अडचण नाही. परंतु जर काही तर फ्रॅक्शन आला तर ग्राफवरती ड्रॉ करण्यासाठी हार्ड जाऊ शकतो, म्हणजे अवघड होते. म्हणजेच काय केलं पाहिजे, आपल्याला एक्सची व्हॅल्यू इंटिजर आली पाहिजे, राऊंड फिगर आला पाहिजे, जेणेकरून आपला ग्राफ ड्रॉ करण्यासाठी इझी जाईल. म्हणजेच वायची व्हॅल्यू अशी चॉईस करायची की जेणेकरून हे वरचे कॅल्क्युलेशन ज्यावेळेस तुम्ही करणार आहे म्हणजे 3y + 4, तर याला किती ना भाग गेला पाहिजे, 2 ना भाग गेला पाहिजे. ज्यावेळेस त्याला 2 ना भाग जाईल ऑब्विसली काय भेटणार, राऊंड फिगर. चला तर ट्राय करू. सर्वात पहिले केलं पुट, काय व्हॅल्यू पुट करू शकता, 0 पुट करून बघा. पुट फर्स्ट नंबर पुट बघा बरं, y इज इक्वल टू 0 पुट केला तर 0 + 4 काय होतं 4 आणि 4 इज डिव्हिजिबल बाय 2. म्हणजेच मी y ची व्हॅल्यू काय पुट करू शकतो 0. ज्यावेळेस मी y इज इक्वल टू 0 पुट केला तर x इज इक्वल टू काय भेटणार, x इज इक्वल टू आहे 3y, y ची व्हॅल्यू 0 आहे + 4 डिवाइड बाय 2y. 3 × 0 0, 0 + 4 4 होतो आणि 4 डिवाइड बाय 2 काय आला, हा 4 डिवाइड बाय 2. म्हणजे ऑब्विसली x इज इक्वल टू काय आला 4 डिवाइड बाय 2 काय असतो 4. म्हणजेच काय, ज्यावेळेस मी y इज इक्वल टू 0 पुट केला त्यावेळेस मला ऑब्विसली काय भेटलेलं आहे, ज्यावेळेस मी y इज इक्वल टू 0 पुट केला तर मला x इज इक्वल टू काय भेटलेलं आहे 2. म्हणजे पहिल्या पॉईंटचे कॉर्डिनेट काय भेटले 2,0. पहिल्या पॉईंटचे कॉर्डिनेट काय भेटलेले आहेत 2,0. काय भेटलेले आहेत 2,0. राईट. सेकंड बघा, सेकंड पॉईंटचे कॉर्डिनेट काय असणार आहे, करा एक व्हॅल्यू पुट. कुणाची व्हॅल्यू पुट करणार आहे, एक्सची व्हॅल्यू पुट करत असताना तुम्हाला मी पहिले सांगितले व्हॅल्यू कशी पुट करणार आहे, जेणेकरून वरचे कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्याला किती ना भाग गेला पाहिजे, 2 ना भाग गेला पाहिजे. बघा तो वायची व्हॅल्यू काय पुट करू शकतो आपण, 0 पुट केली, 1 पुट केल्यानंतर काय येणार आहे 7. 7 इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. 2 पुट करून बघा, 2 × 3 काय होतं 6 आणि 6 + 4 काय होतं 10 आणि 10 इज डिव्हिजिबल बाय 2. म्हणजे वायच्या ऐवजी आपण काय पुट करू शकतो, y इज इक्वल टू काय पुट करू शकतो 2.
बघा y इज इक्वल टू 2 पुट केल्यानंतर ऑब्वियसली काय भेटणार आहे, एक्सची व्हॅल्यू फाईंड करायची. एक्स इज इक्वल टू काय असतो 3 इंटू वाय, वायची व्हॅल्यू 2 पुट केली आपण प्लस हा 4 ॲज इट इज डिवाइड बाय किती आहे 2. 3 इंटू 2 काय होतो 6, 6 प्लस 4 वरचा आपण मध्ये हा खाल 2 जशात तसा 6 अधिक 4 की जरा 10, 10 भागीला 2 म्हणजेच किती आला 5. म्हणजे ऑब्वियसली एक्स इज इक्वल टू काय आला आहे 5 किंवा वाय इज इक्वल टू 2 पुट केला त्यावेळेस एक्स इज इक्वल टू काय भेटलेला आहे 5. म्हणजे ऑब्वियसली इथून सेकंड पॉईंटचे कॉर्डिनेट काय भेटलेले 5,2 काय भेटलेले आहेत 5,2. सेकंड कॉर्डिनेट काय भेटले 5,2. सिमिलरली थर्ड पॉईंटचे कॉर्डिनेट काय असतील, थर्ड पॉईंट चे काय फाईंड करायचे कॉर्डिनेट काय पुट करणार बरं, पुट बघा 1 पुट केला 2 पुट केला -2 पुट करून बघा. ज्यावेळेस इथं -2 पुट करणार ऑब्वियसली पुट y इज इक्वल टू -2. -2 पुट केला म्हणजे -6 झाला, -6 प्लस 4 -2 होतो, -2 इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 2 म्हणजे वायच्या ऐवजी आपण काय पुट करू शकतो -2. बघा y इज इक्वल टू -2 पुट केल्यानंतर ऑब्वियसली x इज इक्वल टू काय येणार आहे, x इज इक्वल टू 3y, वायची व्हॅल्यू घेतलेली आपण -2 प्लस 4 अपॉन मध्ये काय येणार हा 2 म्हणजे x इज इक्वल टू काय आला -3 इंटू -2 म्हणजेच काय झाला -6 प्लस 4 अपॉन 2. -6 प्लस 4 ऑब्वियसली काय तो -2 डिवाइड बाय 2 म्हणजेच काय आला हा -1. काय होणार आहे ऑब्वियसली एक्स इज इक्वल टू काय आला निघून -1. कसा आला आहे -6 प्लस 4 डिवाइड बाय 2 -2 होतो, -2 डिवाइड बाय 2 काय आला आहे -1. म्हणजेच काय ज्यावेळेस y इज इक्वल टू -2 पुट केला ऑब्वियसली एक्स इज इक्वल टू काय भेटलेला आहे -1. म्हणजे कॉर्डिनेट काय भेटले थर्ड नंबरच्या पॉईंटचे -1 -2 काय भेटणार आहे कॉर्डिनेट काय भेटलेत -1 -2 -1 -2 एक्स इज इक्वल टू काय भेटलेला आहे -1 आणि y इज इक्वल टू काय भेटलेला आहे -2. म्हणजे ऑब्वियसली फर्स्ट इक्वेशन जे आहेत याच्या तिन्ही पॉईंटचे कॉर्डिनेट काय भेटलेत 2, 0. सेकंड पॉईंटचे कॉर्डिनेट काय भेटलेत, सेकंड पॉईंटचे कॉर्डिनेट भेटलेले आहेत 2, 5. थर्ड पॉईंटचे कॉर्डिनेट काय भेटलेत -1, -2. चला आता हे जे कॉर्डिनेट तुम्हाला भेटले आहेत याला ग्राफवरती रिप्रेझेंट करू. ग्राफवरती रिप्रेझेंट केल्यानंतर काय येते बघा 2, 5, 0, 2, -1, 2. बघा काय करणार ग्राफवरती ड्रॉ करायचं आपल्याला. सगळ्यात पहिलं ग्राफ घेतला, ग्राफवरती सर्वात पहिले स्केल लिहिणार. स्केल म्हणजेच काय असते, तुम्ही एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवरती किती अंतरावरती किती युनिट घेतलेले त्याला म्हणतो आपण स्केल. मग स्केल किती येणार आहे, स्केल ऑन एक्स ॲक्सिस ऑन एक्स ॲक्सिस ऑन वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवरती स्केल आहे बघा, एका युनिटसाठी आपण एकच हे घेतलेलं आहे, एका सेंटीमीटरसाठी एकच युनिट चेंज झालं आहे म्हणजे ऑब्वियसली ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट, वाय ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. राईट, इथपर्यंत काय अडचण नाही. स्केल लिहिली, स्केलच्या नंतर काय बघणार आता कॉर्डिनेट बघा. फर्स्ट कॉर्डिनेट काय आला आपला, फर्स्ट कॉर्डिनेट इज 0, 2, 1 मिनिट. फर्स्ट कॉर्डिनेट काय 2, 0. फर्स्ट कॉर्डिनेट इज 2, 0. ड्रॉ करा. फर्स्ट कॉर्डिनेट इज 2, 0 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 2 आहे, वाय ॲक्सिसवरती किती असणार तो 0 म्हणजे कॉर्डिनेट कुठं आलाय या ठिकाणी. राईट. सेकंड कॉर्डिनेट बघा कुठं असणार, पहिला कॉर्डिनेट इथं आलेला आहे. सेकंड कॉर्डिनेट काय दिले, सेकंड पॉईंटचे कॉर्डिनेट आहे 5, 2. काय आहे 5, 2. एक्स ॲक्सिसवरती 5, वाय ॲक्सिसवरती 2 म्हणजे कॉर्डिनेट कुठे येणार आहे या ठिकाणी. थर्ड कॉर्डिनेट काय आहेत, थर्ड कॉर्डिनेट दिले आहेत
-1, -2 काय आहेत? -1, -2. -1 एक्स ॲक्सिसवरती -1, वाय ॲक्सिसवरती -2, म्हणजे ऑब्व्हियसली कोऑर्डिनेट कुठं आला आहे? या ठिकाणी, राईट. आता काय करणार आहे? तिन्ही कोऑर्डिनेट जॉईन करणार. तिन्ही कोऑर्डिनेटला काय करणार आहे? जॉईन. जर का तिन्ही कोऑर्डिनेटला जॉईन केल्यानंतर स्ट्रेट लाईन आली नाही तर ऑब्व्हियसली तुमचं कोऑर्डिनेट घेताना कुठंतरी चुकलेले असणार आहे. का? कारण ऑब्व्हियसली लिनियर इक्वेशन दिलेलं आहे आणि लिनियर इक्वेशनचा ग्राफ हा ऑलवेज काय आला पाहिजे? स्ट्रेट लाईन. जर का तुमचा स्ट्रेट लाईन आली नाही तर समजून जायचं तुमचा ग्राफ कुठंतरी चुकलेला आहे, राईट. लिनियर इक्वेशनचा ग्राफ आहे काय यायला पाहिजे? स्ट्रेट लाईन. जशी माझी आली आहे. कोणत्या लाईनचं इक्वेशन आहे? ते इक्वेशन आहे त्या लाईनवरती लिहून टाका. कोणत्या लाईनचं इक्वेशन आहे? 2x - 3y = 4. 2x - 3y = 4. काय आहे? 2x - 3y = 4. फर्स्ट लाईन आपण ड्रॉ केली आहे, यानी की म्हणजेच काय? पहिलं जे लिनियर इक्वेशन दिलेलं आहे त्याचा ग्राफ आपण ड्रॉ केला आहे. सेकंड लिनियर इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ करण्यासाठी सिमिलरली आपल्याला काय करावं लागणार? त्याचे कोऑर्डिनेट्स फाइंड करावं लागणार आहे. काय फाइंड करावं लागणार आहे? कोऑर्डिनेट. मग सेकंड इक्वेशन काय दिलेलं आहे बघा. सेकंड इक्वेशन काय दिलेलं आहे? 3y - x = 4. काय दिलेलं आहे? 3y - x = 4. म्हणजे इथून कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची? x. कोणता एक कोऑर्डिनेट तुम्ही घेऊ शकता. 3y - x = 4. म्हणजे इथून मी काय लिहू शकतो? बघा, x = इथून काय लिहू शकतो आपण? x = 3y - 4. x = 3y - 4. x = काय आहे? 3y - 4. व्हॅल्यू कुणाची पुट करायची? yची. कोणतीही व्हॅल्यू तुम्ही पुट करू शकता. शक्यतो आता इथं कोणती व्हॅल्यू पुट करा काही अडचण नाही. फर्स्ट नंबर पुट छोट्या छोट्या व्हॅल्यू पुट करायच्या. पुट y = 0. काय पुट केला? y = 0. ज्यावेळेस y = 0 पुट करणार आहे ऑब्व्हियसली x = काय येणार आहे? x ची व्हॅल्यू किती असते? 3 × y. y ची व्हॅल्यू आपण 0 घेतली, मायनस काय आला हा? 4. म्हणजे ऑब्व्हियसली x = काय आला? ही टोटल व्हॅल्यू किती झालेली आहे? 0. 3 × 0 काय होतं? 0. म्हणजे x = काय आला हा? -4. म्हणजेच काय? ज्यावेळेस y = 0 घेतला तर ऑब्व्हियसली x = काय आला? -4. म्हणजेच कोऑर्डिनेट काय भेटले? फर्स्ट पॉईंटचे कोऑर्डिनेट काय? -4, 0. काय होणार आहे? -4, 0. कोऑर्डिनेट काय येणार आहे? -4, 0. -4, 0. सेकंड पॉईंटचे कोऑर्डिनेट फाइंड करू. बघा, कोणती एक व्हॅल्यू पुट करा. सेकंड नंबर पुट कोणाची व्हॅल्यू पुट करायची? y ची. पुट y = 1. काय पुट करणार आहे? y = 1. ज्यावेळेस y = 1 पुट करणार त्यावेळेस x = काय येणार आहे? x = दिलेला आहे आपल्याला 3y - 4. म्हणजे x = काय आला? हा 3 ॲज इट इज. y च्या ऐवजी पुट केला 1 मायनस हा 4. म्हणजेच काय? 3 × 1 3 होतो. 3 - 4. 3 - 4. x ची व्हॅल्यू काय येणार आहे? 3 - 4. म्हणजे ऑब्व्हियसली x = काय आला? 3 - 4 होतो -1. म्हणजेच काय? ज्यावेळेस y = 1 पुट करणार तर x = काय येणार आहे? -1. इथून कोऑर्डिनेट काय भेटले तुम्हाला? -1, 1. काय भेटले आहेत कोऑर्डिनेट? -1, 1. काय भेटणार आहे कोऑर्डिनेट? -1, 1. -1, 1. थर्ड नंबर कोऑर्डिनेट काय असणार आहे? थर्ड नंबर कोऑर्डिनेट फाइंड करण्यासाठी कोणती एक व्हॅल्यू पुट करा. पुट अजून काय पुट करू शकतो आपण? 2 जर का पुट केलं तर काय येणार आहे? y = 0 पुट केला, x = -4 आला. y = 1 पुट केला, x = -1 आला. y = 2 पुट करू. y = 2. ज्यावेळेस y = 2 पुट करणार तर ऑब्व्हियसली x = काय येणार आहे? x ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला? 3y - 4. काय दिलं आहे? 3y - 4. म्हणजे x = काय आला? हा 3 ॲज इट इज. y च्या ऐवजी काय पुट करणार आहे? 2. y च्या ऐवजी आपण पुट केला 2 मायनस हा 4 ॲज इट इज. म्हणजेच काय झाला? 2 × 3 6. 6 -
4 एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे मग इथून एक्स इज इक्वल टू 6 मायनस 4 म्हणजे ऑब्विसली किती असणार आहे 2 असणार आहे. म्हणजेच काय ज्यावेळेस वाय इज इक्वल टू 2 पुट केला तर ऑब्विसली एक्स इज इक्वल टू काय भेटलेलं आहे 2 म्हणजे थर्ड पॉईंटचे कोऑर्डिनेट काय भेटलेले आहे 2,2. थर्ड नंबरच्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय भेटलेलं आहे 2,2 2,2 म्हणजेच काय ज्यावेळेस वाय इज इक्वल टू 2 पुट केला तर एक्स इज इक्वल टू काय भेटलेला आहे 2 भेटलेला आहे. म्हणजेच कोऑर्डिनेट काय भेटले -4,0 काय भेटलेलं आहे -4,0. सेकंड पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहेत सेकंड पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत -1,1. थर्ड नंबरच्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय दिलेले आहेत थर्ड नंबर पॉईंटचे कोऑर्डिनेट आहे 2,2. इथपर्यंत कोणाला काही अडचण नाही. आता हे जे पॉईंट आपण ड्रॉ केलेत हे जे पॉईंटचे कोऑर्डिनेट आपण फाइंड केलेत यांना काय करा सिम्पली ग्राफवरती रिप्रेझेंट करा जेणेकरून तुम्हाला सेकंड लाईनचे इक्वेशन ग्राफ भेटून जाईल. बघा फर्स्ट कोऑर्डिनेट काय आले -4,0 काय आलं आहे -4,0 म्हणजेच काय करायचे एक्स ॲक्सिसवरती घेणार आहे -4 एक्स ॲक्सिसवरती किती आहे -4 वाय ॲक्सिसवरती किती आहे 0 म्हणजे ऑब्विसली कोऑर्डिनेट या ठिकाणी आला. फर्स्ट पॉईंटचा कोऑर्डिनेट फर्स्ट पॉईंट कुठं आलेला आहे या ठिकाणी. सिमिलरली सेकंड पॉईंटचे कोऑर्डिनेट काय दिले -1,1 काय दिले -1,1 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती -1 वाय ॲक्सिसवरती किती आहे 1 म्हणजे ऑब्विसली कोऑर्डिनेट कुठं आला या ठिकाणी. थर्ड नंबर बघा थर्ड कोऑर्डिनेट दिलेले आहे 2,2 थर्ड कोऑर्डिनेट काय आहे 2,2 म्हणजे ऑब्विसली बघा 2 इथं आणि हा इथं या ठिकाणी कोऑर्डिनेट आला. आता तिन्ही कोऑर्डिनेट काय करणार आहे जॉईन करून घेणार आहे. ज्यावेळेस तुम्ही तिन्ही कोऑर्डिनेटला जॉईन करणार तर ऑब्विसली काय भेटायला पाहिजे स्ट्रेट लाईन. जर का स्ट्रेट लाईन भेटली नाही तर तुमचे कोऑर्डिनेट किंवा पॉईंट ड्रॉ करताना कुठेतरी चुकलेले आहेत. स्ट्रेट लाईन का भेटायला पाहिजे कारण लिनियर इक्वेशन आहे आणि वी नो दॅट द ग्राफ ऑफ द लिनियर इक्वेशन इज ऑलवेज स्ट्रेट लाईन. लिनियर इक्वेशनचा ग्राफ नेहमीच्याच काय असणार स्ट्रेट लाईन. चला आता जॉईन करून घेऊ. काय केलं मी सिंपल तिन्ही पॉईंट एकमेकांना काय करून घेतलेले आहे जॉईन. ज्यावेळेस मी तिन्ही कोऑर्डिनेट एकमेकांना जॉईन करणार तिन्ही कोऑर्डिनेट काय केले जॉईन लाईन तिथपर्यंत ड्रॉ करायची जोपर्यंत दोन्ही लाईन एकमेकांना काय होत नाही टच होत नाही जोपर्यंत त्या एकमेकांना काय करत नाही इंटरसेक्ट. बघा लाईनला तोपर्यंत एक्सटेंड करायचं जोपर्यंत त्या दोघे एकमेकांना काय करणार नाही इंटरसेक्ट करणार नाहीत राईट. आता या दोन लाईन जर का तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केल्या तर ऑब्विसली एकमेकांना इंटरसेक्ट करतात कोणत्या पॉईंटमध्ये हे इक्वेशन लिहिलं होतं आपण पहिले. ही जी लाईन ड्रॉ केली आपण ही कोणत्या ग्राफची आहे 3y मायनस एक्स इज इक्वल टू 4 3y मायनस एक्स इज इक्वल टू 4 कुणाचा आहे 3y मायनस एक्स इज इक्वल टू 4 3y मायनस एक्स इज इक्वल टू 4 या लाईनचं इक्वेशन मी इथं लिहिलं होतं परंतु ते लाईनवरती आल्यामुळे थोडं चेंज केलं आहे. आता ज्या ठिकाणी दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट होतात ऑब्विसली त्याचे जे कोऑर्डिनेट असणार त्या कोऑर्डिनेटला काय म्हणणार आपण सोल्युशन. इतर का व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर दोन्ही लाईन एकमेकाला कुठे इंटरसेक्ट करतात या पॉईंटमध्ये म्हणजेच काय असणार या पॉईंटचे जे कोऑर्डिनेट आहे ते ऑब्विसली या गिव्हन इक्वेशनचं काय असणार सोल्युशन. तर पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहेत एक्स ॲक्सिसवरती कुठं टच होतात ते बघा एक्स ॲक्सिसवरती कुठं आहेत एक्स ॲक्सिसवरती कुठं आहे ऑब्विसली 8 एक्स ॲक्सिसवरती कुठं आहे 8 वरती आणि वाय ॲक्सिसला कुठं आहे 4 एक्स ॲक्सिसवरती 8 आणि वाय ॲक्सिसला 4 म्हणजे ऑब्विसली इथले जे कोऑर्डिनेट आहेत हे कोऑर्डिनेट किती आलेले आहेत 8,4 काय आले आहेत 8,4 म्हणजे ऑब्विसली गिव्हन इक्वेशनचं सोल्युशन काय असणार आहे सोल्युशन काय असणार आहे 8,4 इज द सोल्युशन ऑफ द गिव्हन लिनियर इक्वेशन. हे काय असणार आहे गिव्हन लिनियर इक्वेशनचं काय असणार आहे सोल्युशन राईट. मग एक्झॅक्टली
सोल्युशन जे फाईंड केलं आपण हे राईट आलं की रॉंग कसं चेक करणार आहे, व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करून बघा. ऑब्व्हियसली इक्वेशन काय व्हायला पाहिजे, सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. ज्या ठिकाणी दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करतात, हा जो इंटरसेक्टिंग पॉईंट असणार आहे, या पॉईंटला सिंपल आपण काय म्हणणार आहे, सोल्युशन. राईट.